Good morning to all of you. This is our next lecture on a mathematics BSc second year same third subject real analysis. In a previous lecture we see what is mean by the sandwich theorem. Okay, what is mean by sandwich theorem? The we apply now we see what is the application of sandwich theorem. Okay, the म्हणजे sandwich theorem वर डिपेंड सँडविच थेरमचा यूज करून आपण काही प्रॉब्लेम सॉल्व करू. ठीक आहे, तर फर्स्ट प्रॉब्लेम आहे फाइंड द लिमिट ऑफ अ सिक्वेन्स एस एन. तर सिक्वेन्स एस एन आपल्याला गिवन आहे एस एन इक्वल टू 1/n² + 1/n² + 2 डॅश डॅश अप टू 1/n² + n. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे की सँडविच थेरमचा यूज करून आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. तर सँडविच थेरम काय स्टेटमेंट काय होता की तिथे 3 सिक्वेन्सेस दिले होते. ती सिक्वेन्स ठीक आहे, तर कंडिशन काय होती सँडविच थेरमची की एखादी सिक्वेन्स ए एन हे लेस दॅन होती सिक्वेन्स आपल्या मेन सिक्वेन्सच्या एस एन लेस दॅन बी एन. हे फर्स्ट स्टेटमेंट होतं. आणि सेकंड स्टेटमेंट होतं की इफ द लिमिट ऑफ फर्स्ट सिक्वेन्स अँड लिमिट ऑफ लास्ट सिक्वेन्स बी एन इज इक्वल टू एल. म्हणजे ह्या दोघांचं लिमिट या सिक्वेन्सचं आणि या सिक्वेन्सचं लिमिट सेम असेल तर ह्या सिक्वेन्सचं पण लिमिट तोच होणार. म्हणजे ह्या दोन सिक्वेन्स आहेत ए एन आणि बी एन, याचं लिमिट जर एल असेल देन द लिमिट ऑफ एस एन म्हणजे मिडल सिक्वेन्सचं आपल्याला लिमिट काय मिळणार एल मिळणार. तर हे तर झाली डेफिनेशन ऑफ सँडविच थेरम. ओके, स्टेटमेंट ऑफ सँडविच थेरम. तर याचं यूज करून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. तर कशा करू पहा. तर आपल्याकडे तर एस एन सिक्वेन्स गिवन आहे. ओके, तर त्याच्यानंतर आपल्याला फाइंड करायचं ए एन सिक्वेन्स आणि बी एन सिक्वेन्स. म्हणजे अशी एक सिक्वेन्स फाइंड करायची जे सिक्वेन्स एस एनपेक्षा लहान असेल आणि एक अशी सिक्वेन्स फाइंड करायची आहे जो त्या एस एन सिक्वेन्सपेक्षा मोठी आहे. तर पहिले आपण फाइंड करू एक सिक्वेन्स. ठीक आहे, वी नो म्हणजे आपण म्हणू शकतो का ही टर्म आपल्या फर्स्ट टर्मपेक्षा छोटी आहे. का म्हणू शकतो कारण की ॲज अ डिनोमिनेटर यापेक्षा लहान आहे. जेव्हा डिनोमिनेटर मोठा असतो तेव्हा त्याची व्हॅल्यू लहान होतो. म्हणजे आपण म्हणू शकतो की ही टर्म पहा, ही टर्म 1/n² + n ही लहान आहे. कोणापेक्षा लहान आहे n 1/n² + 1. म्हणू शकतो आपण असं की याचं डिनोमिनेटर मोठं आहे आणि याचं डिनोमिनेटर लहान आहे, म्हणून ही टर्म सर्वात मोठी आहे या सिक्वेन्समध्ये. ठीक आहे, तर याच्यानंतर पुन्हा लिहू की ही टर्म यापेक्षा लहान आहे म्हणजे ही टर्म यापेक्षा पण लहान आहे. तर 1/n² + n ही टर्म लेस दॅन आहे सेकंड टर्मपेक्षा 1/n² + n. ओके, अँड लास्टली आपण काय लिहू शकतो की ही टर्म 1/n² + n. तर असं करता करता आपल्याला काय मिळेल ते ही व्हॅल्यू ॲडत आहे 1/n² + 1 1/n² इथे 2 पाहिजे 1/n² + 1. ओके, 1/n² + 2 1/n² + 3 या सर्वांपेक्षा ही व्हॅल्यू लहान आहे. अप टू कुठपर्यंत जाणार ही सिक्वेन्स 1/n² + n. ओके, तर पहा की लेफ्ट साईडची ॲडिशन करू आणि राईट हँड साईडची एक साईडला ॲडिशन करू. तर काय मिळणार आपल्याला 1/n² + n अप टू कुठपर्यंत आहे 1/n² + n अप टू 1/n² + n. ठीक आहे, आणि ही सिक्वेन्स कुठपर्यंत आहे 1/n² स्टार्टिंग आहे 1/n² + 1 अप टू सेकंड टर्म आहे 1/n² + n अप टू कुठपर्यंत आहे 1/n² + n. ठीक आहे, तर आपल्याला एक अशी सिक्वेन्स मिळाली जी आपल्या मेन सिक्वेन्स ही मेन सिक्वेन्स आपल्याला आपण बनवली. पहा n² + 1 1/n² + n + 1/n² + n ही सिक्वेन्स आपण बनवली. ठीक आहे, राईट हँड साईडला. आणि आपल्याला या सिक्वेन्सपेक्षा एक अशी सिक्वेन्स मिळाली जी या सिक्वेन्सपेक्षा लहान आहे. मीन्स आपण ए ही सिक्वेन्स फाइंड केली. ठीक आहे, ए एन ही सिक्वेन्स फाइंड केली. तर आपल्याला नेक्स्ट सिक्वेन्स फाइंड करायची आहे की बी एन ही सिक्वेन्स कशी होणार जी
आपल्या मेन सिक्वेन्स एस एनपेक्षा मोठी आहे. ठीक आहे, ते फाईंड करू आपण. ते पहा कसं फाईंड करू. नेक्स्ट पहा, ही टर्म याचा डिनॉमिनेटर काय आहे, सर्वात लहान आहे, तर ही टर्म यापेक्षा पण मोठी होणार. ओके, याच्यानंतरच्या टर्मपेक्षा पण मोठी होणार आणि याच्या नेक्स्ट टर्मपेक्षा पण मोठी होणार. आणि एन स्क्वेअर 1/n² प्लस एन मीन्स पहा की हीच टर्म, ओके, ही टर्म या टर्मपेक्षा पण मोठी होणार, कारण की याचा डिनॉमिनेटर सर्वात छोटा आहे, तर याची व्हॅल्यू सर्वात लहान मिळणार आपल्याला. ठीक आहे, सर्वात मोठी मिळणार. सॉरी, याचं डिनॉमिनेटर सर्वात छोटा आहे, त्यामुळे याची व्हॅल्यू आपल्याला सर्वात मोठी मिळेल. त्याच्यानंतर नेक्स्ट याची व्हॅल्यू सर्वात मोठी मिळेल इन दिस वे. तर आपण काय लिहू शकतो की ही टर्म सर्वात मोठी आहे, तर ही टर्म यापेक्षा मोठी आहे, याच्यानंतर टर्मपेक्षा पण मोठी आहे, आणि लास्ट टर्मपेक्षा ही टर्म मोठी आहे. तर आपण इथे एक कशा प्रकारे लिहू पहा, 1/n² प्लस 1 ही काय आहे, 1/n² प्लस 1 ही या टर्मपेक्षा मोठी आहे, सेकंड टर्मपेक्षा. ठीक आहे, तर ही ग्रेटर दॅन 1/n² प्लस 2. ओके, नेक्स्ट आपण लिहू 1/n² प्लस 1 ही ग्रेटर आहे कोणापेक्षा, याच्या नेक्स्ट टर्मपेक्षा, 1/n² प्लस 3. ओके, in this way we write last term 1/n² plus 1 he also greater than n² plus n. ओके, या टर्मपेक्षा पण मोठे आहे. तर आपल्याला एक त्यानंतर आपण कसं लिहू शकतो पहा की ही टर्म यापेक्षा मोठे आहे, यापेक्षा मोठे आहे, यापेक्षा मोठे आहे. तर लेफ्ट हँड साईडचे ॲडिशन एक साईड करू आणि राईट हँड साईडचे ॲडिशन एक साईड करू. तर काय मिळणार, 1/n² प्लस 1 1/n² प्लस 1 सेकंड टर्म आणि लास्ट टर्म पण 1/n². तर डॅश 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 आपण लिहू शकतो 1/n² प्लस 1. ओके, ग्रेटर दॅन. ठीक आहे, तर इथे एक टर्म ॲड करू 1/n² प्लस 1. ठीक आहे, 1/n² प्लस 1 सेकंड टर्म आहे 1/n² प्लस 2 आणि अप टू कुठे 1/n² प्लस 3 अप टू लास्ट टर्म आहे आपली 1/n² प्लस n, 1/n² प्लस n. ठीक आहे, इथे आपण काय ऑब्झर्व केलं की ही टर्म ही सिक्वेन्स काय आहे, ही आपली मेन सिक्वेन्स आहे, मीन्स SN ही सिक्वेन्स आपण इथे बनवली. ठीक आहे, SN ही सिक्वेन्स. ठीक आहे, ही तर SN ही सिक्वेन्स आहे आणि ही आपण एक अशी टर्म फाईंड केली जी त्या SN सिक्वेन्सपेक्षा मोठी आहे. मीन्स आपल्या डेफिनेशन काय होती, डेफिनेशन होती की SN आपल्याला SNच्यासाठी एक असं सिक्वेन्स फाईंड करायचं होतं की त्या सिक्वेन्सपेक्षा ती लहान असेल आणि SNपेक्षा एक मोठी सिक्वेन्स BN आपल्याला फाईंड करायची होती. तर फर्स्टली आपण फाईंड केली एक अशी सिक्वेन्स जी SNपेक्षा लहान आहे, मीन्स ही सिक्वेन्स झाली AN, आणि एक अशी सिक्वेन्स फाईंड केली जी SNपेक्षा मोठी आहे, तर ही झाली BN. ठीक आहे, अशा दोन सिक्वेन्स आपण फाईंड केल्या. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, की दोन सिक्वेन्स फाईंड केल्या तर त्याचे लिमिट फाईंड करू आपण. ठीक आहे, त्या दोन सिक्वेन्सचे लिमिट आपल्याला सेम मिळणार आणि त्या सेम मिळाला त्याच्यानंतर आपण लिहू शकतो का सिक्वेन्स SNची पण लिमिट सेम आहे. तर याच्या प्रकारे आपण लिमिट ऑफ सिक्वेन्स SN फाईंड करू शकतो. तर नेक्स्ट काय करायचं, याला इक्वेशन देऊ आपण फर्स्ट आणि याला इक्वेशन देऊ सेकंड. ठीक आहे, तर या दोन इक्वेशनला आपण मर्ज करू. ठीक आहे, मर्ज कशा प्रकारे करू ते पाहू. ठीक आहे, तर आपण या इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला मर्ज कशा प्रकारे केलं. ही सिक्वेन्स होती जी आपल्याला आपल्या मेन सिक्वेन्स हे SN सिक्वेन्सपेक्षा छोटी मिळाली होती. मीन्स AN आपण सिक्वेन्स फाईंड केला होता, ही AN सिक्वेन्स आहे आणि ही का आपण नेक्स्ट सिक्वेन्स फाईंड केली BN जी मोठी आहे, मीन्स SNपेक्षा ही छोटी सिक्वेन्स आहे आणि SNपेक्षा ही एक मोठी सिक्वेन्स. तर आपण या प्रकारे लिहून घेतलं. ठीक आहे, तर आपला फर्स्ट स्टेटमेंट काय होता सँडविच थेरमचा की AN इज लेस दॅन SN इज लेस दॅन BN. या फॉर्ममध्ये आपण हे लिहून घेतलं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट स्टेप पहा की याचं बेस सेम आहे आणि याचं पण बेस सेम आहे. तर आपण त्याला कसं लिहू शकतो, 1 प्लस 1 प्लस अप टू 1 प्लस 1 बाय n² प्लस n. का लिहिलं आपण असं, n² प्लस n या सर्व जितके काही इथे ह्या आहेत टर्म आहेत त्या सर्वांचं बेस सेम आहे, 1² प्लस 1 n² प्लस n. ठीक आहे, आणि यांचं न्यूमरेटर काय 1 1 1 1. ठीक आहे, अप टू 1 1 1 1 आपण लिहिले 1 1 प्लस अप टू 1 1
अप टू 1 पर्यंत आपण लिहिलं, ठीक आहे. त्याच्यानंतर ही टर्म काय आहे, ही आपली एस एन टर्म आहे जी आपल्याला गिवन आहे, ठीक आहे. त्याच्यानंतरची या टर्ममध्ये पण पहा याचा बेस पण सेम आहे, या सर्व टर्मचा बेस सेम आहे, तर आपण बेस लिहून घेऊ. आणि याचं न्यूमरेटर काय आहे 1 + 1 अप टू कुठपर्यंत आहे 1 पर्यंत, ठीक आहे. या प्रकारे आपण लिहून घेतलं. तर हे 1 1 1 कितीपर्यंत आहेत, n टर्म्स आहेत. म्हणजे आपण सांगू शकतो का की n किती टर्म आहेत 1 + 1 + डॅश डॅश अप टू n अप टू 1 मीन्स हे किती टर्म आहेत, n टर्म आहेत असे आपण कन्सिडर करू, ठीक आहे. n/n² + n सिक्वेन्स Sn लेस दॅन, ही पण इथे पण आपण सेम कन्सेप्ट यूज करू n² + 1, ओके, फॉर एव्हरी n. त्याच्यानंतर आपण ह्या दोन टर्म फाइंड केल्या जी एस एम पेक्षा एक छोटी आहे आणि एस एम पेक्षा मोठी आहे. तर या दोन टर्मचा आपण काय फाइंड करू आता, या टर्मचा आणि या टर्मचा, या दोन सिक्वेन्सचा आपण लिमिट फाइंड करू, ठीक आहे. या दोन टर्मचा आपण लिमिट फाइंड करू आणि या दोन सिक्वेन्सचा आपल्याला लिमिट सेम मिळेल. आणि त्यावरून आपण म्हणू शकतो बाय युजिंग द सँडविच थेरम, इफ limit of an and limit of bn is same then the limit of sn is also same, okay. तर पाहू याचे लिमिट कसं फाइंड करायचं. we see here, okay, then we want to find the limit of this sequence, okay. Then put the limit, okay, limit n tending to infinity of n by n² + n, ठीक आहे. तर या टर्म मध्ये n आपण कॉमन काढू शकतो, ठीक आहे. हा n एक गेला, हा एक कॅन्सल, इथला एक टर्म एक n उरेल आपल्याला, ठीक आहे. ते लिहून घेतलं या प्रकारची. आणि लिमिट पुट करा, यांच्या जागी फक्त इन्फिनिटी ठेवायची, तर इथे काय येणार इन्फिनिटी + 1, इन्फिनिटी + 1 मीन्स इन्फिनिटी, ठीक आहे. इन्फिनिटीमध्ये कोणता पण नंबर ॲड केला तो इन्फिनिटीच येणार, ठीक आहे. आणि 1/∞ मीन्स 0 होतो, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की 1/∞ = 0. देन नेक्स्ट वी अप्लाय द लिमिट ऑन दिस सिक्वेन्स. ओके. तर लिमिट ऑफ n टेंडिंग टू इन्फिनिटी ऑफ n/n² + 1 इज इक्वल टू, इथे काय केलं आहे आपण, प्रत्येक टर्मला आपण n ने काय करू शकतो, डिवाइड करू शकतो. n ने डिवाइड केल्यानंतर हा कॅन्सल, या टर्मला n ने डिवाइड केलं तर एक n आपल्याला उरेल, ठीक आहे. नाही 1ला n डिवाइड केलं तर 1/n, ठीक आहे. तर लिमिट पुट करू, इथे nच्या जागी फक्त इन्फिनिटी पुट करू, इन्फिनिटी + 1/∞, आणि 1/∞ = 0 आणि 0 + इन्फिनिटी मीन्स इन्फिनिटी. तर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय येणार 1/∞ = 0. तर आपण इथे फाइंड केलं या सिक्वेन्सची, या टर्मची लिमिट, या सिक्वेन्सची लिमिट आणि या सिक्वेन्सची लिमिट काय सेम आहे, पहा 0 आणि 0. तर आपल्याला फाइंड काय करायचं होते की या दोन सिक्वेन्सची लिमिट आपल्याला सेम दाखवायची होती. आणि आपलं स्टेटमेंट काय आहे, पहा की सँडविच थेरमचं, की इफ लिमिट ऑफ an अँड लिमिट ऑफ bn ही रिअल, या दोन सिक्वेन्सची लिमिट जर सेम असेल तर आपण म्हणू शकतो का आपल्या गिवन सिक्वेन्स एसनची पण लिमिट तेच असेल. तर आपण इथं लिहू शकतो, जर आपण दोन लिमिट फाइंड केला या सिक्वेन्स an आणि bnची, ठीक आहे. तर आपण लिहू शकतो की सिक्वेन्स ऑफ an, ओके, सिक्वेन्स ऑफ an अँड सिक्वेन्स ऑफ bn, लिमिट ऑफ सिक्वेन्स ऑफ an अँड लिमिट ऑफ सिक्वेन्स ऑफ bn इज 0 आहे. तर बाय युजिंग द सँडविच थेरम वी से दॅट द लिमिट ऑफ दिस सिक्वेन्स एसएन इज ऑल्सो 0. तर हे तर झालं आपलं अप्लिकेशन ऑफ सँडविच थेरम. हा प्रॉब्लेम एक्झाममध्ये येऊ शकते कारण की हा इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. जर तुम्हाला लिमिट सँडविच थेरमची डेफिनेशन माहीत असेल तर इझिली आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. थोडा लंबा आहे पण खूप इझी आहे, ओके. तर काही डाऊट असतील तर विचारू शकता.